बुलढाण्याच्या चिखला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी बुलढाण्याच्या काकड इथल्या आरोपी सरपंच गणेश काकडला पोलिसांकडून अटक। चिखला काकड परिसरामध्ये कलम 163 नुसार सध्या संचारबंदी लागू। समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं पोलिसांचं आवाहन। बुलढाण्यातील चिखला गावातील पुतळ्यासंदर्भातली कागदपत्र समोर विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचे आदेश लोणार तहसीलदारांनी दिले होते, तर स्थानिक ग्रामपंचायतीला पुतळा योग्य कारवाई करून हटवावा असा आदेश सुद्धा 11 फेब्रुवारीला देण्यात आला होता। बुलढाण्याच्या चिखला गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी बीबी गावामध्ये वंजारी समाजासह ओबीसींचा मेळावा। बुलढाण्यासह राज्यातील वंजारी ओबीसी बांधव सत्यकथन मेळाव्याला उपस्थित। शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या पुतळ्याला कुणालाही हात लावू देणार नाही, चिखला गावातील पीडित महिलेचा इशारा। सरपंच गणेश काकड मास्टरमाइंड होता, सर्वांना अटक झाली पाहिजे, पीडित महिलेची मागणी। चिखला गावातील घटनेची महिला आयोगानं दखल न घेतल्यानं लातूरमधील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांचं निषेध आंदोलन। आंदोलकांनी रुपाली चाकणकरांच्या प्रतिमेला जोडे मारत नोंदवला निषेध। बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये झालेल्या सगळ्या प्रकाराचे पडसाद हिंगोलीमध्ये सुद्धा उमटलेत। हिंगोलीतील कळमनुरीच्या आखाडा बाळापूर या मार्केटमध्ये कडकडीत बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। दोषींवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। बुलढाण्याच्या चिखला इथल्या घटनेचे अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात सुद्धा तीव्र पडसाद। श्रीरामपुरातील शिवस्मारक या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं। दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये सुद्धा रास्ता रोको आंदोलन। रिसोड ते मालेगाव रोडवरील केशवनगर या ठिकाणी सामाजिक संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। दोषींवर कारवाई करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून इंदापूर, बारामती आणि दौंडचं बंदचं आवाहन। दरम्यान भिगवण प्रकरणातील आरोपीवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाकडनं ही मागणी करण्यात आली आहे। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अज्ञात लोकांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। करमाळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू। बीडच्या गेवराईमध्ये शिवप्रेमींनी रात्रीतनं शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला। गेवराईमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडून करण्यात येत होती। या प्रकरणी नगरपालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होण्याची शक्यता। सोलापूरच्या बार्शीमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान 2 गटात मारहाण। फटाके उडवण्याच्या कारणावरून 2 गटात मारहाण झाली। बार्शी रुग्णालयाची तोडफोड, तर एका गटातील तरुणांकडून दुसऱ्या गटातील महिला आणि युवकांना मारहाण। जळगावच्या चाळीसगाव शहरातील शिवजयंती वाद प्रकरण आता तापलं। शिवप्रेमी संघटनांकडून पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलीस प्रशासनाला निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी। अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता। ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुणाला हा व्यवसाय करण्यास परवानगी द्यायची अथवा नाही हा पूर्णपणे ग्रामपंचायतीचा अधिकार। देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांची भूमिका। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन भव्य मोर्चा। मोर्चामध्ये कुटुंबासह शेतकरी बैलगाडी घेऊन सहभागी। शक्तीपीठ महामार्गाला लातूरमध्ये सुद्धा विरोध। कळंब ते लातूर हा रस्ता अडवत बाधित शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं विरोध वाढला। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको। परभणी तालुक्यातल्या सिग्नापूर पाटीवर रास्ता रोकोला सुरुवात। शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नसल्याचाही पवित्रा। भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा एकाच गाडीतनं प्रवास। भविष्यात सुद्धा आम्ही एकाच गाडीत दिसू, प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडनं मच्छिंद्र सानप यांचा अधिकृत अर्ज दाखल। भाजप शिवसेना युतीनंतर सानप यांनी आपला उपमहापौर पदाचा अर्ज मागे घेतला होता। राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज भरला। मुकेश शहाणेंना अर्ज भरू नये यासाठी भाजपकडून सुरू होते प्रयत्न। भाजपचे आमदार राहुल ढिकले शहाणेंची समजूत काढत होते, मात्र भाजपच्या प्रयत्नांना सध्या अपयश। पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भीमाले यांची निवड। मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून चांगलं काम करणार, श्रीनाथ भीमाले यांची ही प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेच्या सभेमध्ये पहिल्या दिवशी शिंदेंची शिवसेना आणि भाजपात गोंधळ। लक्षवेधी वाचून दाखवण्यासाठी विरोधकांनी आणि भाजपची जोरदार भूमिका। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयाची किल्ली हरवल्यामुळे गोंधळ। किल्ली शोधण्यासाठी सर्वांची धावाधाव। विरोधी पक्षनेते पदावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शानू पठाण यांची निवड।
सोलापूरच्या करमाळा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तानाजी सावंत गटाचं निवेदन. शहराच्या विकासासाठी निवेदनातून निधीची मागणी. बीडच्या पाटोद्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. फळबागांसह शेती पिकांना या अवकाळीचा फटका. शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली. यवतमाळच्या राळे गावात अवकाळीचा तडाखा. राळेगाव, कळमनेर, कापसीसह अनेक गावांमध्ये गारपीट. परिसरामध्ये पिकांचं अतोनात नुकसान. यवतमाळमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू पिकाला मोठा फटका. तर महागाव तालुक्यातील कोंद्री, वाकण या परिसरातील गहू पिकाचं मोठं नुकसान. रात्री दरम्यान अवकाळी पावसानं जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा, तर काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं ज्वारीचं नुकसान. नागपुरात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. काही ठिकाणी झाडं कोसळली. तर रात्री 2 वाजेच्या सुमारास नागपूरसह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. त्यामुळे शेतकरीही चिंतित. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू, कांदा, बिजवाई आणि हरभरा ही पिकं बहरली. शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा. अनुकूल वातावरणामुळे पिकांची वाढ समाधानकारक. धुळे जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला सुरुवात. हरभऱ्याला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक लागवड. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका. कांद्याची आवक निम्म्यानं घटली. दरम्यान असं असताना सुद्धा दर मात्र प्रति क्विंटल 400 रुपयांनी घसरले. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये ठिकठिकाणी हरभरा काढणीला वेग. हरभऱ्याला 5,000च्या वर भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं चित्र. नंदुरबार बाजारामध्ये मिरचीला सुगीचे दिवस. तर 2.25 लाख क्विंटलपर्यंत आवक झालेल्या ओल्या मिरचीला 2,500 ते 5,000चा दर. तर सुक्या मिरचीचे दर हे 7,000 ते 11,000पर्यंत पोहोचले. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा आणि मका बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक. चांदवड बाजार समितीमध्ये आमरण उपोषण. तर आजच्या बाजारभावात उत्पादन खर्च निघणं सुद्धा कठीण झालं. वर्ध्यामध्ये संभाव्य कर्जमाफीच्या अनुषंगानं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज माहितीचं संकलन सुरू. बँकेकडनं 12,558 खात्यांची माहिती अपलोड. 7,700च्या वर शेतकऱ्यांच्या कर्ज माहितीचं संकलन शिल्लक. शेतकऱ्यांकडून गळ्यात दोर घालून झाडावर चढून आंदोलन. दरम्यान यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या लोणी गावातील शेतकऱ्यांचं आंदोलन. गेल्या 45 वर्षांपासून देवगाव प्रकल्पाच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचित. नकाशावर दुसऱ्याचं शेत दाखवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांचं कामबंद आंदोलन सुरू. वेतन त्रुटी, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मच्छीमार संघटना आक्रमक. तर पारंपरिक जाळं घेऊन विभागीय आयुक्तालयावर धडक. मच्छीमार संस्थेकडे पूर्वीप्रमाणेच तलाव कायमस्वरूपी ठेवावेत अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. सोलापूरच्या कंदरमध्ये महावितरण अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये वादात 14 तास लाईट विना काढावे लागल्याचं समोर. ग्रामस्थ वैतागून सबस्टेशन समोर जमल्यावर लाईट सोडली. तर दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या चाळीसगाव शहरातील डोंगरी नदीवरील पूल धोकादायक. पुरामुळे भराव वाहून गेला. तर पुलालगतच्या मोठ्या खड्ड्यामध्ये शालेय विद्यार्थी पडल्याची घटना. अंधारात वयोवृद्ध महिला पुलावर खाली पडल्याची माहिती. नाशिक महापालिकेचा ग्रीन बॉन्ड इश्यू 25 फेब्रुवारीपासून. तर विकास कामांसाठी नागरिकांना गुंतवणुकीचं आवाहन. ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभारणी करण्याचाही पालिकेचा निर्णय. डोंबिवलीमधील समर्थ कॉम्प्लेक्सवरील कारवाई विरोधात भाजपनंतर शिवसेना सुद्धा आक्रमक. रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयुक्तांना फोन. इमारती क्लस्टर योजनेमध्ये सामावून घेण्यासंदर्भात चर्चा. दिवंगत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांची इच्छामरणाची मागणी. तर कोर्टामध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली हे सिद्ध झालं तरी सुद्धा प्रशासन मृत्यूचा दाखला देत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. अश्विनी बिद्रे सेवेमध्ये असताना मिळणाऱ्या लाभापासून कुटुंबाला दूर ठेवल्याचाही आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींवर सरपंच पुन्हा एकदा प्रशासक पदावर. शासनाच्या आदेशानुसार 87 ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून कारभार पाहणार. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्न. मात्र गोदावरी प्रदूषणासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका नसल्यानं नाराज. भंडारा जिल्ह्यामध्ये पाणी साठवणूक बंधारा पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला पैसे देण्यात आल्याचा आरोप. 58 लाख रुपये खर्च करून सुद्धा पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. तर काम लवकर पूर्ण करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी.
सातारा नगरपालिकेकडून संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह सभापती नगरसेवकांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात. राजवाडा परिसरामध्ये सध्या ही मोहीम सुरू झाली आहे. चंद्रपूरमध्ये वणवा नियंत्रणासाठी वन विभाग सज्ज. तर उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागानं काम हाती घेतलंय. ग्राम परिस्थिती विकास समिती आणि वन विभागानं संयुक्तपणे हे काम सुरू केले. धुळे तालुक्यातल्या कापडणे गावामध्ये असलेल्या कोयता गँगचा बंदोबस्त करा. स्थानिक ग्रामस्थांची मागणी. कापडणे ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात निदर्शनं. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कबनूरमध्ये पोलिसांवर दगडफेकी प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल. कबनूरमध्ये महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हा रास्ता रोको. सोलापूरच्या माळशिरसमधील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर. पती आणि सासरच्या लोकांवर मानसिक आणि शारीरिक छळाचा मयत विवाहितेच्या वडिलांचा आरोप. पायल रणदिवे हिनं आत्महत्या केली होती. नागपुरातील 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी ट्युशन संचालकासह दोघांनाही अटक. तर नागपूर पोलिसांकडून निशिकांत मूल, फरहान अख्तरला या दोघांनाही अटक. दरम्यान पोलिसांकडून आणखी दोघांचा शोध सुरू. बीडच्या परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडेंना जामीन मंजूर. शेतकऱ्यांच्या तक्रारदाराकडून 23,23,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी हे जामीन मंजूर झाल्याची माहिती. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये व्यंकटेश मुंडेंच्या घरातनं 13 तोळे सोनं जप्त केलं होतं. नागपुरात फेसबुकवर लिंक पाठवत वृद्ध व्यक्तीची 4,50,000ची फसवणूक. तर पेन्शन स्कीमच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याची माहिती. नागपूर बळवंत बावंगडे असं या फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव. अकोला जिल्ह्यातल्या मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा असल्याची चर्चा. अकोटमध्ये सुद्धा नरसिंग महाराज या रस्त्यावर एका चप्पलच्या दुकानदाराची महिलेकडून बनावट नोट देत फसवणूक. कराडच्या उमरजमध्ये दिवसाढवळ्या चोरी. सराफा व्यापाऱ्याची बॅग लंपास. उमरज चोरे या रोडवरील श्री वाग्देवी ज्वेलर्समधून 2.5 लाखांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने चोरले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत. दरम्यान वर्दीतील पोलिसांसोबत दारूच्या नशेत तरुणाची अरेरावी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना. कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचाही आरोप. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. साईबाबाच्या शिर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आता लगाम लावण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुवक तैनात. तर 10 दिवसात सुमारे 70 पाकिटमारांवर कारवाई. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस पथकाची स्थापना. बदलापूर अंडाशय तस्करी रॅकेट प्रकरणामध्ये पोलिसांकडून सखोल तपास सुरू. अंडाशय रॅकेटमध्ये मुंबई ठाण्यातील बड्या डॉक्टरांच्या सहभागाची शक्यता. दरम्यान पोलिसांच्या 3 पथकांकडून वांगणी, विठ्ठलवाडी, बदलापूरमध्ये छापेमारी. 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठाही जप्त. पनवेलमध्ये झालेल्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावला छडा. तर दारूच्या नशेत झालेल्या वादातनं ही हत्या झाल्याचं समोर. या प्रकरणी सीताराम यादव उर्फ बाहुबली याला पनवेल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर आता धुळ्यामध्ये डोलची बनवणारे कारागीर मग्न. खानदेशात होळी उत्सव साजरा करताना डोलचीचा हा वापर करतात. सर्वात जास्त तरुणांमध्ये डोलचीची क्रेज असते. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना अमरावती विद्यापीठाची डीलिट ही पदवी प्रदान. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये ही पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं.